हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. आजच्या लेक्चरमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट क्लर्क प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहणार आहोत. आणि मुंबई उच्च न्यायालयानं ॲक्च्युअलमध्ये घेतलेला जो पेपर आहे त्या पेपरमधील इंग्लिश ग्रामरचे जे 20 प्रश्न आहेत त्या 20 प्रश्नांची उत्तरं आपण स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. एकाच व्हिडिओमध्ये 20ला 20 प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहोत. त्यामुळं अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे. आणि बॉम्बे हायकोर्टसाठी पिऊन आणि क्लर्क या दोन्हीसाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बरेच मी घेतलेले आहेत. ते झालेले सगळे व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. ते कुठे पाहता येतील तर आपलं जे विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल आहे ते ओपन केल्यानंतर प्लेलिस्ट ओपन करा. प्लेलिस्ट ओपन केल्यानंतर न्यायालय भरतीची प्लेलिस्टमध्ये जा. त्या ठिकाणी तुम्हाला झालेले अगोदरचे सगळे व्हिडिओ पाहता येतील. आणि जर तुम्हाला न्यायालय भरतीसाठी ई बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. याच्यातून लिपिक आणि शिपाई दोन्हीची तुमची परिपूर्ण अशी तयारी होणार आहे. आणि संपूर्ण अभ्यासक्रम यामध्ये कव्हर होतो. झालेले पेपर यामध्ये दिलेले आहेत. प्लस लिपिकसाठी सरावाचे 200 पेक्षा जास्त पेपर आतापर्यंत अपलोड झालेत, अजून भरपूर होणार आहेत. टॉपिक वाईज पेपर आहेत ते. पिऊनचे सुद्धा प्रॅक्टिस पेपर अपलोड झालेले आहेत. म्हणजे परिपूर्ण असा हा कोर्स आहे. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. चला तर मग आता आपण पहिला प्रश्न पाहूयात. आणि सगळे प्रश्न आपले इंग्लिश ग्रामरचे असणार आहेत. प्रश्न आहे पहा, फाइंड द एकच मिनिट, पेनचा पॉइंट चेंज करतो. प्रश्न असा आहे, फाइंड द करेक्टली स्पेल्ड वर्ड, म्हणजे योग्य स्पेलिंग लिहिलेला शब्द आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे. करेक्टली स्पेल्ड वर्ड म्हणजेच योग्य स्पेलिंग लिहिलेला शब्द. मग आता या ठिकाणी योग्य स्पेलिंग लिहिलेला शब्द कोणता आहे माहित आहे का? तर या ठिकाणी याचं जे उत्तर आहे ते गॅजेट, म्हणजे सी हे त्याचं उत्तर आहे. GAZETTE गॅजेट असं ते योग्य स्पेलिंग आहे. GAZETTE हे नाही, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. सी हे तुमचं उत्तर आहे. आणि हे व्यवस्थित लक्षात ठेवा, गॅजेट हा शब्द हमखास विचारला जातो. त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता 52 नंबर, म्हणजे इथं 52 दिसतंय पण ॲक्च्युली आपल्या व्हिडिओमधला दुसरा प्रश्न आहे. चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस, म्हणजे दिलेलं वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसचं आहे, त्याचं रूपांतर आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करायचं आहे. आणि वाक्य आहे पहा, आय वॉज ड्रिंकिंग द टी. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, दिलेलं वाक्य जे आहे ते पास्ट कंटिन्युअस टेन्सचं आहे. मग कंटिन्युअस टेन्सचं वाक्य असलं की पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये शब्द येतो कोणता माहिती आहे का? बीइंग हा शब्द येतो. मग दिलेल्या पर्यायामध्ये बीइंग हा शब्द कुठं आलेला आहे? फक्त याच ठिकाणी आलेला आहे की नाही? लक्षात येते का मी काय सांगत आहे? की दिलेलं ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य जर कंटिन्युअस टेन्सचं असेल तर पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये कोणता शब्द येतो? बीइंग हा शब्द येतो. मग दिलेल्या पर्यायामध्ये बीइंग हा शब्द फक्त सी मध्ये आहे आणि तेच तुमचं उत्तर आहे. एकदम सोपं होतं की नाही? आणि उत्तर आहे टी वॉज बीइंग ड्रंक बाय मी, असं त्याचं उत्तर येतं. आता नियम असा आहे की दिलेल्या ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यातील जे ऑब्जेक्ट आहे ते पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यात सुरुवातीला लिहा. मग टी सुरुवातीला आलं. आता इथं दिलेलं वाक्य पास्ट कंटिन्युअस टेन्सचं आहे म्हणून टी नंतर वाज येणार आहे. कंटिन्युअस टेन्सचं वाक्य असलं की पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बीइंग हा शब्द येतो. त्या बीइंग नंतर क्रियापदाचं तिसरं रूप लिहायचं असतं. मग ड्रिंक या शब्दाचं तिसरं रूप काय तर ड्रंक. त्याच्यानंतर बाय हा शब्द लिहायचा असतो. आणि आईचं काय होतं? मी होतं. हे पॅसिव्ह व्हॉइसचे नियम तुम्हाला माहितीच असतील. त्याच्या पुढे पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. नेक्स्ट, व्हॉट इज द नाऊन फॉर्म ऑफ द व्हर्ब डिस्क्राईब, म्हणजे आपल्याला डिस्क्राईब हा शब्द दिलेला आहे आणि त्याचं नाऊन कोणतं आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. मग डिस्क्राईब हा जो शब्द आहे ना त्याचं नाऊन कोणतं आहे माहिती आहे का? तर डिस्क्रिप्शन हे त्याचं नाऊन आहे. डिस्क्राईबचं नाऊन काय आहे? डिस्क्रिप्शन. आणि हे जे डिस्क्राईबचं नाऊन काय आहे? तर डिस्क्रिप्शन हे त्याचं नाऊन आहे. क्लिअर झालंय? आता त्याच्यामध्ये डिस्क्राईब हा काय आहे? व्हर्ब आहे, क्रियापद आहे. परंतु डिस्क्रिप्शन हे काय आहे? नाऊन आहे. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द फ्रेज, म्हणजे आपल्याला एक फ्रेज दिलेली आहे आणि त्याचा योग्य असा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. आता फ्रेज काय दिली ते पहा. डू नॉट ट्रस्ट अ मॅन हू ब्लोज हिज ओन ट्रम्पेट. आता ट्रम्पेट म्हणजे काय? तुतारी. यात्रेमध्ये वगैरे तुतारी वाजवतो ना आपण. मग आता या ठिकाणी डू नॉट ट्रस्ट अ मॅन हू ब्लोज हिज ओन ट्रम्पेट म्हणजे काय? जो स्वतःचीच तुतारी वाजवतो, म्हणजे स्वतःचे गोडवे गातो, त्या माणसावर कधीही विश्वास ठेवायचा नाही. मग त्या अर्थाची म्हणताय आत्मस्तुती ज्याला आपण म्हणतो. प्रेजेस हिमसेल्फ, स्वतःची स्तुती करणारा माणूस. आत्मस्तुती, स्वतःची स्तुती करणारा माणूस, ती हे त्याचं उत्तर आहे. क्लिअर झाले? चला त्याच्या पुढे आता पाचवा प्रश्न आपण पाहूयात.
पाचवा प्रश्न आहे पहा, थोडंसं झूम हे करतो म्हणजे संपूर्ण प्रश्न तुम्हाला व्यवस्थित दिसेल. पाचवा प्रश्न असा आहे, आयडेंटिफाय द सेंटेन्सेस स्ट्रक्चर आफ्टर, म्हणजे आपल्याला सेंटेन्स म्हणजे या दिलेल्या वाक्याचा प्रकार कोणता आहे ते आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे पहा. आफ्टर प्रिन्स चार्मिन पुट द ग्लास स्लीपर ऑन हर फूट, सिंड्रेला वेंट टू द पॅलेस अँड लिव्ह हॅपीली एव्हर आफ्टर. आता या ठिकाणी पहा, दोन वाक्ये कशाने जोडलेली आहेत, अँडनी जोडलेली आहेत की नाही. मग दोन वाक्ये जर अँडनी जोडलेले असतील तर ते वाक्य कोणतं असतं, कंपाऊंड सेंटेन्स असतं, संयुक्त वाक्य असतं. बी हे त्याचं उत्तर आहे. इतकं सोपं असतं पहा, म्हणजे परीक्षेमध्ये वेळ कसा वाचवायचा ते मी तुम्हाला सांगत आहे. आता त्याच्या पुढे सहावा प्रश्न आपण पाहूयात. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. तसंच विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनल जे आहे ना आपलं, ते सुद्धा सर्वांनी जॉईन करा लवकर. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. एकच मिनिट द्या मला. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा, व्हॉट सफिक्स विल यू ॲड टू द वर्ड काइंड टू मेक इट नाऊन. म्हणजे काइंड हा जो शब्द आहे ना, त्याचं नाऊन तयार करण्यासाठी त्याला सफिक्स कोणतं लावावं. सफिक्स म्हणजे काय, तर शब्दाच्या शेवटी लागणारा दुसरा एखादा शब्द किंवा काही अक्षर त्याला सफिक्स म्हणतात. म्हणजे त्याला मराठीमध्ये आपण प्रत्यय असं म्हणतो. आणि शब्दाच्या सुरुवातीला जर काही शब्द किंवा एखादा शब्द किंवा काही अक्षर लावली तर त्याला प्रिफिक्स म्हणतात. आणि मराठीमध्ये आपण त्याला उपसर्ग असं म्हणतो. तर प्रिफिक्स आणि सफिक्स हे लक्षात ठेवा सर्वांनी. मग आता काइंडचं नाऊन तयार करण्यासाठी काइंडच्या शेवटी कोणती अक्षरं लावावं लागतील किंवा कोणतं शब्द लावावं लागेल किंवा काइंडला कोणता सफिक्स लावावा लागेल, तर त्याचं उत्तर आहे NESS. काइंडनेस, दयाळू आपण म्हणतो की नाही, तर NESS लावलं की काइंडनेस हे नाऊन तयार होतं. काइंडला NESS लावलं की कोणतं नाऊन तयार होतं, काइंडनेस हे नाऊन तयार होतं. आता त्याच्या पुढे 27 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. आणि प्रश्न आहे पहा, द बिल्डिंग इज नॉट सेफ अँड मस्ट बी रिकामी जागा डाऊन. म्हणजे आता हे जे ब्लँक आपल्याला दिलेली आहे ना, त्या ठिकाणी कोणता शब्द येईल. तर एक लक्षात ठेवा, तुम्हाला जर छोटे छोटे नियम माहीत असतील. आता मस्ट हे काय माहीत आहे का, मॉडल ऑक्झिलरी आहे. मग मॉडल ऑक्झिलरी नंतर क्रियापदाचं पहिलं रूप लिहायचं असतं. पण पॅशिवाईजच्या वाक्यामध्ये आपण मॉडल ऑक्झिलरी नंतर बी वापरतो. आणि मग मॉडल ऑक्झिलरी नंतर जर बी हा शब्द आला तर त्यानंतर क्रियापदाचं नेहमी तिसरं रूप लिहायचं असतं. मग आता या ठिकाणी मस्ट हे मॉडल ऑक्झिलरी आहे, त्याच्यानंतर बी आलाय म्हणून या ठिकाणी क्रियापदाचं तिसरं रूप लिहावं लागेल. आणि तिसरं रूप हे सी मध्ये आहे. तर पुल्ड हे तुमचं उत्तर आहे. काय उत्तर आहे, पुल्ड हे उत्तर आहे. आणि हे सगळे प्रश्न कधी आलेले आहेत माहिती आहे का, 2019 मध्ये बॉम्बे हायकोर्ट खंडपीठ औरंगाबादचा जो पेपर झालेला आहे ना, त्या पेपरमधले हे प्रश्न आहेत बरं, ॲक्च्युअलमध्ये आलेले प्रश्न आहेत, मी काढलेले प्रश्न नाहीत. तर नियम लक्षात आलाय की मस्ट नुसतं मॉडल ऑक्झिलरी असेल तर त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप लिहायचं असतं. पण मॉडल ऑक्झिलरी नंतर बी आहे म्हणून त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप जे की आहे पुल्ड. क्लिअर झाले. चला त्याच्या पुढे आता 8वा प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न आहे पहा, चूज द अँटोनिम ऑफ द वर्ड अबंडन्स. आता अबंडन्स हा जो शब्द आहे त्याचा आपल्याला विरुद्धार्थी निवडायचा आहे. अबंडन्स म्हणजे काय, तर पुष्कळ, खूप. मग त्याचा विरुद्धार्थी शब्द काय होतो, स्केअरसिटी म्हणजे दुर्मिळ. समजले. खूप आणि कमी हे कसे आहेत, विरुद्धार्थी शब्द आहेत. आता त्याच्यानंतर आपण 9वा प्रश्न पाहूयात. प्रश्न असा आहे, द वर्ड दॅट जॉईन्स वर्ड्स फ्रेजेस अँड क्लॉजेस इज कॉल्ड. म्हणजे असा शब्द जो काही शब्दांना जोडतो, फ्रेजेसला जोडतो किंवा क्लॉजेसला जोडतो म्हणजे उपवाक्यांना जोडतो, त्याला काय म्हणतात, तर त्यालाच आपण कंजक्शन असं म्हणतो. हे जे दिलेलं आहे ना, ती कंजक्शनची व्याख्याच आहे पहा. त्याच्या पुढे डॉट 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 असं द्यायला पाहिजे होतं. तर ही काय आहे, कंजक्शनची व्याख्याच आहे. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये प्रश्न कसे येतात हे तुमच्या लक्षात येते ना. आणि असेच प्रश्न तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जाणार आहेत. त्यानुसारच तुम्ही अभ्यास करा. अ स्क्रूड्रायव्हर इज नॉट अ टूल विथ ब्लँक यू टायटन स्क्रूज. म्हणजे आता हा जो स्क्रूड्रायव्हर आहे ना, इज अ टूल म्हणजे हे असं टूल आहे ज्याच्या साह्यानं तुम्ही स्क्रू काय करू शकता, टाईट करू शकता. मग आता या ठिकाणी पहा, स्क्रूड्रायव्हर हे निर्जीव आहे की नाही, नॉन लिव्हिंग थिंग आहे की नाही. मग निर्जीव वस्तूंसाठी किंवा नॉन लिव्हिंग थिंगसाठी रिलेटिव्ह प्रोनाऊन कोणतं वापरलं जातं, तर विच वापरलं जातं. ॲनिमल आपलं जे
मनुष्य असतो सजीव त्यांच्यासाठी रिलेटिव्ह प्रोनाऊन हू वापरतात, नॉन लिव्हिंग थिंगसाठी विच वापरतात आणि दॅट हे दोन्हीसाठी येतं. पण या ठिकाणी काय येणार आहे, विच हा शब्द येणार आहे. समजले सर्वांना? हे लक्षात ठेवा. स्क्रूड्रायव्हर इज अ टूल विच यू विथ विच यू टायटन स्क्रूज. हे रिलेटिव्ह प्रोनाऊनचं उदाहरण आहे. समजले? अजून आपल्याला प्रश्न पाहायचे आहेत. पण जर तुम्हाला हायकोर्ट रेकॉर्डेड हुडो कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड हुडो कोर्स विकत घ्या. फक्त 500+ GST इतक्या कमी फीमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे. आणि माझा स्वतःचा सल्ला असा राहील की न्यायालय भरती ई बुकपेक्षा हायकोर्ट रेकॉर्डेड हुडो कोर्स घ्या. त्याच्यामध्ये हुडो पण आहेत आणि ते जे ई बुक आहे ते पण आहे. सरावासाठी पेपर पण आहेत. म्हणजे हा कोर्स घेतला तर अजून तुमचं अंडरस्टँडिंग जास्त वाढतं. कारण व्हिडिओच्या माध्यमातून अंडरस्टँडिंग काय होत असतं, वाढत असतं. आणि फक्त 300 जास्त जात आहेत पण व्हिडिओ तुम्हाला सगळे भेटत आहेत आणि न्यायालय भरतीसाठी त्याचा फायदा होणारच आहे. इतर परीक्षांसाठी सुद्धा फायदा होणार आहे. 1 वर्षापर्यंत हा कोर्स तुमच्याकडे असणार आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर हायकोर्ट टेस्ट सिरीज सुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. 10 फुल टेस्ट त्यामध्ये मिळणार आहेत आणि टॉपिक टेस्ट आत्तापर्यंत 206 झाल्यात, अजून अपलोड होणार आहेत. चला त्याच्या पुढचा प्रश्न आपण पाहूयात. आता 61 नंबरचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. प्रश्न आहे पहा, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ टू बीट द एअर. आता टू बीट द एअर याचा आपल्याला काय सांगायचं आहे, अर्थ सांगायचा आहे. मग टू बीट द एअर म्हणजे काय माहिती आहे का, टू मेक युजलेस एफर्ट, म्हणजे ज्याला काही अर्थच नाही अशी मेहनत घेणे, गाढव मेहनत घेणे आपण मराठीमध्ये त्याला म्हणतो. कारण हवेला हरवणं शक्य आहे का, गाढव मेहनत घेणे, किती मेहनत घ्या त्यामध्ये तुम्हाला यश मिळणार नाही. त्याच्या पुढे निरुपयोगी मेहनत असे म्हणू शकतो आपण त्याला. स्लॅव्हरी विल एक्झिस्ट रिटामिजाटा सर्टन ट्राईब्स, म्हणजे अशा काही ट्राईब्स आहेत की ज्यामध्ये अजूनही गुलामगिरी अस्तित्वात आहे. मग आता या ठिकाणी जे रिटामिजाटा दिलेली आहे किंवा ब्लँक दिलेला आहे त्या ठिकाणी काय येणार आहे माहिती आहे का, हा प्रिपोजिशनवर आधारित प्रश्न आहे बरं का. तर स्लॅव्हरी विल एक्झिस्ट इन सर्टन ट्राईब्स, तर या ठिकाणी इन हे प्रिपोजिशन वापरावं लागेल. कोणतं प्रिपोजिशन वापरावं लागणार आहे, इन हे प्रिपोजिशन वापरावं लागणार आहे. तर प्रिपोजिशनचा सुद्धा अभ्यास करा, त्याच्यावर प्रश्न येतात. रिलेटिव्ह प्रोनाऊनवर प्रश्न आलाय, कंजक्शनवर प्रश्न आलाय, नाऊनवर प्रश्न आलाय, चेंद व्हाईसवर प्रश्न आलाय, अँटोनिम आलाय, सिनोनिम्स आलाय. सिलेक्ट द प्लुरल ऑफ वर्ड वुमन. आता वुमन हा शब्द आहे ना त्याचं अनेक वचन करायचं आहे. मग वुमन याचं अनेक वचन काय होतं, वुमेन असं होतं. वुमेन शी हे त्याचं उत्तर आहे. काही जण त्याला वुमनला येस लावतात पण हे चुकीचं आहे, हे पण चुकीचं आहे, हे पण चुकीचं आहे. फक्त या एचं काय करायचं होतं, ई करायचं होतं. मॅनचं मेन होतं की नाही, सेम वुमनचं काय होतं, वुमेन होतं. समजले? त्याच्या पुढे आता 64 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न असा आहे, विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स हॅज सिमिलर मिनिंग. खालीलपैकी अशा कोणत्या जोड्या आहेत की ज्यांचा अर्थ हा कसा आहे, समान आहे किंवा सारखा आहे. तर समान अर्थ असणाऱ्या जोड्या कोणत्या आहेत असं आपल्याला सांगायचं आहे. तर इथे पहा, बीस्ट आणि ॲनिमल हे जे दोन आहेत ना, कोणते, बीस्ट आणि ॲनिमल यांचाच अर्थ समान अर्थ असणाऱ्या जोड्या आहेत. बीस्ट आणि ॲनिमल ह्या कशा आहेत, समान अर्थ असणाऱ्या जोड्या आहेत. आणि बीस्टचा अर्थ सुद्धा ॲनिमलच होतो आणि हे तर ॲनिमल आहेत. आता इथं जे SEAT सीट आहे ते आपण बसमध्ये वगैरे बसण्यासाठी सीट वापरतो की नाही, कार बस, ते सीट झालं. आणि हे SIT सीट व्हर्ब आहे, खाली बस असं ज्याला म्हणतो. लाईट आणि डार्क हे विरुद्धार्थी शब्द आहेत. फेअर आणि फेअर, आता इथं फेअर म्हणजे काय, सुंदर, आणि FARE फेअर म्हणजे काय, भाडं. एखाद्या बसचं फेअर किती आहे, भाडं किती असं म्हणतो की नाही आपण. तर हे काही समानार्थी शब्द नाहीत. पण बीस्ट आणि ॲनिमल हे कसे आहेत, सिमिलर मिनिंग म्हणजे सिनॉनिम्स आहेत. आपल्याला हा सिनॉनिम्सवरचा प्रश्न होता. आता त्याच्या पुढे 65 नंबरचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न असा आहे पहा, 65 नंबरचा प्रश्न असा आहे की वी आर रिकामी जागा विथ युअर बिहेवियर. आता या ठिकाणी वी आर विथ युअर बिहेवियर. बिहेवियर म्हणजे काय, स्वभाव. ते आपण म्हणतो ना, तुमच्या स्वभावामुळे मी प्रसन्न झालो किंवा दुःखी झालो, बरोबर आहे. मग आता या ठिकाणी क्रियापदानं सॉरी आर हे जे टू बीचं रूप दिलेलं आहे याच्यानंतर आपल्याला क्रियापदाचं कोणतं रूप वापरावं लागतं माहिती आहे का, तर क्रियापदाचं तिसरं रूप वापरावं लागतं. या ठिकाणी प्लीज्ड येणार आहे. वी आर प्लीज्ड विथ युअर बिहेवियर, म्हणजे तुमच्या स्वभावामुळे मला आनंद झाला, प्रसन्न झालो. आपण एखाद्याचा स्वभाव इतका गोड असतो, इतका मधुर असतो
की त्यामुळं आपण काय होतो, प्रसन्न होतो, बरं वाटतं मनाला. अरे इतका आपल्याविषयी तो छान आपल्यासोबत वाटतोय. आणि काही जणांचा स्वभाव त्रासदायक असतो, दुःखी असतो. त्याच्या पुढे पहा आता, चेंज द व्हॉइस ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स, म्हणजे दिलेल्या वाक्याचं काय करायचं आपल्याला, चेंज द व्हॉइस करायचं आहे. ऑल ट्रस्ट अँड ऑनेस्ट मॅन. आता ऑल ट्रस्ट अँड ऑनेस्ट मॅन, जो ऑनेस्ट माणूस असतो ना, त्याच्यावर सर्वजण विश्वास ठेवतात. मग आता या ठिकाणी ऑब्जेक्ट कोणता आहे, अँड ऑनेस्ट मॅन, हे काय आहे, ऑब्जेक्ट आहे. मग वाक्याची सुरुवात अँड ऑनेस्ट मॅनने होणार आहे. हे जे आहे ट्रस्ट, हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. म्हणजे हे दिलेलं वाक्य कसं आहे, तर सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं आहे. मग सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य असल्यामुळं अँड ऑनेस्ट मॅन नंतर ॲम इज आर पैकी काय येणार आहे, इज येणार आहे. त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप, त्यानंतर बाय आणि ऑल आहे तसं लिहा. तर अँड ऑनेस्ट मॅन इज ट्रस्टेड बाय ऑल, डी हे तुमचं उत्तर आहे. आणि तुम्हाला छोटे छोटे नियम माहीत असतील की दिलेल्या वाक्यात जर क्रियापदाचं पहिलं रूप असेल तर ते वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचं असतं. आणि सिंपल प्रेझेंट टेन्समधील वाक्याचं रूपांतर पॅसिव्ह वॉइसमध्ये करायचं असेल तर पॅसिव्ह वॉइसच्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट नंतर ॲम इज आर पैकी कोणतं तरी एक टू बीचं रूप असतं. मग इथं हॅज आहे, हॅज येईल का, नाही येणार. इथं वाज आहे, येण्याचा तर प्रश्नच नाही. इथं ह्याव आहे, हे सुद्धा उत्तर येणार नाही. राहिलं काय, इज. म्हणजे शॉर्टकट कसे असतात, कमी वेळामध्ये उत्तर कसं काढायचं हे सुद्धा मी तुम्हाला शिकवत आहे. तर डी हे त्याचं उत्तर आहे. आणि माझे शॉर्टकट आवडत असतील तर व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न आहे पहा, सुरेश वाज अँड अकम्प्लिश ब्लँक द चीटर. मग आता सुरेश वाज अँड अकम्प्लिश टू द चीटर, या ठिकाणी काय येणार आहे, टू हे प्रिपोजिशन वापरावं लागणार आहे. प्रिपोजिशनवर आधारित हा प्रश्न आहे, समजले. टू हे प्रिपोजिशन या ठिकाणी येणार आहे. आता 68 नंबरचा प्रश्न आहे पहा, टुडे इज वेन्सडे, टुमारो इट रिटर्न इज आर थर्सडे. आता या ठिकाणी पहा, आज काय आहे, बुधवार आहे, तर उद्या काय असणार आहे, गुरुवार असणार आहे. मग या ठिकाणी विल येईल का विल बी येईल, बी आणि वाज येण्याचा तर प्रश्नच नाही. विल बी येईल का विल येईल, तर या ठिकाणी पहा काय येणार आहे, तर विल बी येणार आहे. सी हे तुमचं उत्तर आहे. टुडे इज वेन्सडे, टुमारो इट विल बी थर्सडे. तर या ठिकाणी काय येणार आहे, विल बी हा शब्द येणार आहे. समजले, विल बी हे तुमचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे आता 69 नंबरचा प्रश्न आपण आता पाहूयात. पुढचा प्रश्न आहे पहा, विच ऑफ द फॉलोइंग इज द फिमेल ऑफ अ हॉर्स. तर हॉर्स या शब्दाचं फिमेल काय होतं, सर्वांना माहिती आहे. हॉर्सचं फिमेल काय होतं, मेयर होतं. आता हे जे बीच आहे कशाचं फिमेल आहे, तर बीच हे डॉटचं फिमेल आहे. यू बीच, तू कुत्री, असे सीवी आहे की नाही, तर डॉटचं फिमेल बीच होतं. ऑट्स चं फिमेल काय होतं, काऊ होतं. समजले. आणि हॉर्सचं फिमेल काय होतं, मेयर होतं. त्याच्या पुढे पहा आता 70 नंबरचा प्रश्न पाहूयात. म्हणजे जेंडरवर प्रश्न आहेत, नंबरवर प्रश्न आहेत. नंबर म्हणजे वचन, त्याच्या पुढे जेंडर म्हणजे लिंग, हा जेंडरवरचा प्रश्न होता. फाइंड द सिनॉनिम ऑफ अबोर्ड. आता अबोर्ड या शब्दाचा आपल्याला काय सांगायचं आहे, समानार्थी शब्द सांगायचा आहे. मग अबोर्ड या शब्दाचा समानार्थी शब्द काय होतो माहित आहे का, तर ड्वेलिंग हा शब्द होतो, निवासी. समजले. अबोर्ड या शब्दाचा समानार्थी शब्द काय होतो, ड्वेलिंग हा होतो. आणि जर तुम्हाला माझ्याकडून इंग्लिश ग्रामर शिकायचं असेल तर त्याचा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स आपल्या विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. आणि या किंमत 600 आहे, पण पुढील 3 दिवसांसाठी याची फी फक्त 300 रुपये ठेवलेली आहे. आणि सगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी हा इंग्लिश ग्रामरचा कोर्स तुम्हाला उपयुक्त आहे. पण तुम्ही जर हा हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घेतला तर तुम्हाला इंग्लिश ग्रामरचा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स वेगळा घ्यायची आवश्यकता नाही. तर हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स सुद्धा उपलब्ध आहे. त्याचबरोबर न्यायालय भरती ई बुक सुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज सुद्धा उपलब्ध आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.